तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश दिवे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रामीण क्रिकेट युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मिस्टर 360 म्हणून ओळखले जाणारे सूरज भाऊ. तर सूरज भाऊ कसे? मजेत. थोडी तुमची माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या. माझं नाव सूरज पोपट कचरे, राहणार चांदसी, तालुका जिल्हा नाशिक. तर मित्रांनो आणि सूरज भाऊ, आपल्या जो क्रिकेटचा स्टार्ट आहे भरपूर प्लेयरचा वेगवेगळा असतो. तर तुमचा क्रिकेटचा स्टार्ट कसा झाला, सुरुवात कशी झाली? माझा क्रिकेटचा स्टार्ट असा झाला, मी शाळेत असताना प्रॅक्टिसला जायचो हम्म. आणि माझे वडील पोपट रामकृष्ण कचरे हे माझ्यासारखेच हार्ड हिटर होते. बरोबर. ते पण संघामध्ये 5-6 नंबर वरती खेळायचे आणि जॉब करायचे आणि घर चालवायचे. त्याच्यामुळे शक्यतो जास्त टुर्नामेंट नव्हते खेळत आणि प्रॉपर सांशेतच खेळायचे. बरोबर. तर मग ते घेऊन जायचे. तर त्यांनी एक टुर्नामेंट होती जललपूरला, ते खेळलो. तिथं मला खेळायला माझा परफॉर्मन्स चांगला झाला. बरोबर. त्याच्यानंतर मग आनंदोली इथे एक टुर्नामेंट भरली होती. तर तिथं फायनल मॅच होती. शाळेत 10वीला होतो मी तेव्हा. 10वीला असताना ना टीम मधून एक दादू खराटे म्हणून ते शाळेत आला, तो भाऊ घ्यायला मॅचेसला घेऊन गेला. तिथं मॅच होती न्यू स्टार बरोबर. तिथं मी रोशन भाऊला बघितलं खेळताना. रोशन भाऊ 1-2 नंबर खेळायचे, रोशन भाऊ घाटे. कॅप्टन ऑनर. त्यांना बघितलं, भाऊची बॅटिंग बघितली, मला एवढं छान वाटलं. म्हटलं भाऊ सारखंच खेळायचंय. बरोबर. तेव्हापासून मी प्रॅक्टिस चालू केली आणि 2 वर्षात म्हणजे 2011 ते 12च्या वर्षात लगेच रोशन भाऊचा कॉल आला होता नाशिक रोड येथे. तर लगेच तिथं खेळायला गेलो होतो नाईटला, राजधानी टुर्नामेंटला. तेव्हापासून मग त्यांच्या संघामध्ये खेळलो. जेव्हा तू खेळायचं तेव्हा एक गाव एक फॉर्मेट होतं का? म्हणजे मी जेव्हा खेळलो तेव्हा एक गाव फॉर्मेट नव्हतं. आणि आमची टीम अशी होती, ओपनला खेळायची पण गावातलीच 11 जण खेळून 11 प्लेयरांवरती गावचेच खेळायचं. तेव्हा चांदशी टीमचं कॅप्टन म्हणजे हँडल कोण करायचं, कॅप्टनशिप हँडल कोण करायचं? म्हणजे सर्वच असं होतं का कॅप्टनशिप म्हणजे सर्वच हँडल करायचे. आपली एंट्री फीज मधून आम्ही म्हणजे प्राइज मधून एंट्री भरायचो, सर्व मिळून ते असायचं. कॅप्टन वगैरे तसं काही नव्हतं माझ्या अनुसार. त्या प्राइज मधूनच आम्ही एंट्री भरायचो ओपनला पण. आणि म्हणजे कॅप्टन कोण नव्हतं, सर्वच कॅप्टन गावातले. तर मग आता तुम्ही खेळता दुसरीकडे खेळायला वगैरे जाता किंवा गावामध्ये प्रॅक्टिस वगैरे करता, तर गावामधून किती सपोर्ट आहे? पहिले तर घरचा किती सपोर्ट आहे? घरचा सांगायला गेलं तर घरचा भरपूर सपोर्ट आहे. घरच्या सपोर्ट मुळेच मी आज इथपर्यंत आहे. बरोबर. कारण का जॉब पण करायला लागतो, काम पण करायला लागतो. लोकल मिडल क्लास मधूनच आहे. बरोबर. सेंटरिंग काम करतो, काम करून पण घर पण सांभाळावं लागतं. घरच्यांचा फार सपोर्ट आहे मला खेळण्यासाठी. पहिले तर घरच्यांचा खूप आभारी आहे मी. म्हणजे घरचे सपोर्ट करतात? हा, भरपूर सपोर्ट करतात. गावातून बी भरपूर सपोर्ट आहे. मॅच बघण्यासाठी भरपूर आलेले असतात. तर मग वयाच्या कितव्या वर्षापासून सुरुवात झाली आणि आता तुझं वय किती? आता 32 आहे. आणि 9वी पासून म्हणजे प्रॅक्टिस आधीपासूनच करतो. 9वी-10वी पासून मी टुर्नामेंट खेळायला चालू केली 2010 पासून. तर लाईफ मधली अशी पहिली कुठली टुर्नामेंट होती का तिथं तू प्रवेश केला, त्या टुर्नामेंट तू खेळला होता? जललपूरलाच पहिली टुर्नामेंट खेळलो. परफॉर्मन्स एकदम भारी झाला. त्याच्यानंतर मला ते प्रत्येक टुर्नामेंटला घेऊन जायला लागले. तर तू खूप सारे टुर्नामेंट खेळलेला आहे, बरोबर? तर असं कोणती पहिले असं म्हणजे जुन्यात 9वी पासून खेळत आलेला पहिले टुर्नामेंट पण खेळलेला आहे, आणि जुना असा कोणता संघ होता की तो दिग्गज होता त्या काळामध्ये, त्याच्यामध्ये असे कोणते प्लेअर होते का ते खूप हार्ड हिटर होते? मग आम्ही म्हणजे आमचा संघ तर प्रॉपर चांगलाच आहे. सर्वांना माहिती पंचकृषी मध्ये सांची संघ कसा होता. ज्यावेळेस मी एंट्री केली ना तेव्हा एकच टीम बरोबर आमची फायनल झाली, आम्हीच फायनल मारायचो. पण न्यू स्टार हा असा संघ दिग्गज संघ होता. त्या टायमाला ग्रामीण भागात येऊन त्यांची आमचीच फायनल व्हायची, दुसरी कोणतीच टीम नव्हती तेव्हा. त्यामध्ये रोशन भाऊ घाटे, त्याच्यानंतर सुरेश राजपूत भाऊ, आपले गालिब भाऊ, बापू खाडताळे, सम्मत भाऊ, त्याच्यानंतर हर्षल पटेल नावाचे बॅट्समन होता. त्याच्यानंतर सूरज पाटील नावाचा बॅट्समन होता न्यू स्टार मध्ये. सिब्बन भाऊ शेख झाला. त्याच्यानंतर राहुल. एवढे नाव म्हणजे त्यांना बघूनच मी असं ठरवलं तर का व्हायचं तर यांच्या सारखं खेळायचं आपल्याला, नाव करायचं असेल तर त्यांना बघूनच मी शिकलोय क्रिकेट, म्हणजे मोठं होण्यासाठी. आपली वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर तसं खेळावं लागलं. आणि 2 ते 3 वर्षात त्यांच्या टीम मध्ये खेळलो. आणि ते सर्व प्लेअर होते ते नाशिक मधून बिलॉंग करत होते का असे म्हणजे वेगवेगळ्या याच्यामधून होते? वेगवेगळ्या तालुक्यातून, नाशिक मधले होते, वेगवेगळ्या तालुक्यात. सिब्बन भाऊ शेख संगमनेर साईडनी होता आणि बाकी नाशिक मधूनच.
आता तू तर खूप लांब लांब पर्यंत सर्वच म्हणजे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये असे कोणती टुर्नामेंट नाही तुझे खेळला नाही, भरपूर टुर्नामेंट तू खेळलेला, कारण मी पण बघतोय आणि पहिल्यापासून पण बघत आलेलो आहे. खूप सारे नाशिक मध्ये ते खेळलेलं आहे. पण नाशिकच्या बाहेर आजपर्यंत कोणत्या टुर्नामेंट खेळलेला आणि कुठे कुठे खेळलेलं नाशिकच्या बाहेर, कुठपर्यंत प्रवास केलेला आहे क्रिकेटसाठी? ऑल इंडियात खेळलोय, पण सर्वप्रथम माझी टुर्नामेंट आहे ना, लाला भाऊ ना मला भिवंडीला घेऊन गेला होता. त्या टायमाला बहुतेक सागर भाऊ हरणे यांनी स्पॉन्सरशिप केली होती. हा. वा भिवंडीला आहे ना, गाव तर नाही सांगताना 2011 गेलो होतो लाला भाऊ. तेव्हा युट्यूबचं काही एवढं नव्हतं, युट्यूब नव्हतंच तेव्हा. तर तिथं गेल्यानंतर परफॉर्मन्स चांगला झाला. परफॉर्मन्स 2 मॅच खेळलो होतो मी, दोन्ही मॅचला एकदम बेस्ट परफॉर्मन्स होता भिवंडीला. आणि त्याच्यानंतर तिकडनं खेळून आल्यानंतर आप्पाभाऊ शौर्य यांचे मनापासून आभार मानतो. त्या व्यक्तीने मला महाराष्ट्राच्या बाहेर पण भरपूर ठिकाणी 30-30 किलोमीटरवरती मला घ्यायला आलाय घरी आणि भरपूर ठिकाणी खेळवलंय. गुजरात झालं, इकडं कळवण, आबोना, मुंबई साईड, सिन्नर, पुणा साईड, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर तोच व्यक्ती असे आप्पाभाऊ शौर्य आळंदी डॅमचे ते संघ, म्हणजे त्यांनी लय सपोर्ट केलेला आहे आप्पाभाऊनी पण मला. पूर्ण नाशिकच्या बाहेर, नाशिक जिल्हा म्हणा, ऑल इंडियात खेळवलेले पूर्ण. त्यांनी एवढे लय कष्ट घेतलेले. मला म्हणजे गाडी तोच होता, गाडी नव्हती माझ्याकडे, जाण्याचा प्रवास नव्हता. तो 30 किलोमीटर वरनं मला गेलायचा आप्पाभाऊ शौर्य. त्याच्या मनापासून आभार मानतो मी. तर मग म्हणजे महाराष्ट्रा बाहेर कुठे गेलेले आहे का? महाराष्ट्रा बाहेर गुजरातला गेलेलो आहे. स्टेटच्या बाहेर? हा, गुजरात खेळलोय महाराष्ट्राच्या बाहेर. आणि त्याच्यानंतर इकडं गोरखपूरला खेळलेलो आहे. गोरखपूर? हा, आपल्या स्टेटच्या बाहेर? स्टेटच्या बाहेर गोरखपूर. तर मग पहिले तर असं म्हणजे नवीन स्टार्ट केलं होतं खेळायला, तेव्हा म्हणजे पहिले अशी कोणती मॅच होती तर तिथून तुला असं वाटलं की मला फेम भेटायला, मला एक नवीन ओळख निर्माण झालेली, आणि तू कुठे गेला तर तुला ओळख निर्माण झालेली अशी कोणती मॅच होती का तिथे तू पहिल्यांदा खेळला होता? हा, मग पहिले तिथेच खेळलो भिवंडीला. ज्यावेळेस खेळलो ते परफॉर्मन्स चांगला झाल्यानंतरच आप्पा भाऊंनी बोलून त्यांच्या टीम मध्ये खेळलो दिंडोरी तालुक्यात. मग तिथून अशीच ओळख निर्माण होत गेलेली, परफॉर्मन्स चांगले झाल्यामुळे सर्वीकडे मग बोलवत गेली. आणि पहिले तर मित्रांना हा प्रश्न तर माझ्या खूप साऱ्या मित्रांकडून पण विचारायला लावलेला आहे सूरज भाऊला. तर सूरज भाऊ, हा म्हणजे माझा पण वैयक्तिक प्रश्न आहे आणि आपल्या प्रेक्षकांचा पण आहे, दगडू हे नाव कसं पडलं? दगडू नावाचा इतिहास काय?